यश आणि मी तुम्हाला आता शिकवणार गुणाकार. कालच तुम्हाला सांगितलं होतं की मी गुणाकार शिकवणार. आता कॉमन क्वेश्चन असं करून मोठे मोठे प्रश्न जाणार आहोत आपण. पहिला बघा किंवा सोपं आहे म्हणजे तुम्हाला समजतो. 2 आणि 4 गुणलं तर होतात 8 होतात. मग 2 आणि 3 गुणलं तर होतात 7. खूप सोपं आहे बघा. सेकंड. आता बघा आता मी म्हणजे जो कॉमन सेन्स तुम्हाला शिकवणार होतो बघा. आता यू आहे खूप मोठा. आता कसं सोडवायचे बघा. आता 2 आहे ना, 2 आणि 1 म्हणजे 2 1 जा 2 येतात. आता 2 2 जा 4 2 2 2 जा 6 ना 2 4 जा 8 झाले. आता 3 आहे 3 गुणायचे तर आपल्याला पहिले स्टार्टिंगला घ्यायला लागेल 0 आणि ना स्टार्टिंगला 0 घ्यायचा असतो. तुम्ही समजा की 0 घेतल्यावर चालत तसं नसतो. 0 घ्यायला लागतो. आता 3 आणि 1 आहे गुणलं 3 म्हणजे 3 हा 3 काढला. आता 3 आणि 2 गुणलं होतात 6 आले. आता 3 आणि 4 गुणले होतात 12 आले. आता बघा इथं प्लस करायचे आता आपल्याला लाईन करायची आणि इथून 2 आणि 0 म्हणजे 2 0 आणि 2 0 2 येते म्हणजे 2 खाली येतील. आता 4 मध्ये 3 मिक्स केलं तर होतात 7. किती सोपे आहेत बघा. आम्हा चुकला 7. आता 18 मध्ये 6 मिळवत बघा. 8च्या पुढे 8 च्या पुढे 9 10 11 12 13 40 होतात. 40 येतात बघा. याचे 40 इथं नाही हा इथं याचे 4 आणि इथं याचे 1 मग इथं याचे 3 आणि इथं आले खाली 1 3 ते 13,470. आता तिसरा बघूया. आता तिसरा आला आपण त्याचा होता $13 470. तर सोपं होता मला. आता आपल्याला करायची तर वापस एकदा गुणाकार. याच्यावर फक्त याच्यावर एक संख्या मोठी आहे ते पण सोपं आहे. 1 4 आता 1 4 येतील 4 तर सोपं आहे. 4 आता 1 नी 1 ला गुणलं येतील 1 आणि 2 ला गुणलं तर होतात 2. ते सोपं आहे बघा. आता बघा आता हे 3 झाले. आता 1 नी 6 ला गुणले बरं सोपे आहे बघा. 6 आले बघा. आता इथं आले आपले इथं आले 6. आता 6240 एवढे सोपे. आता बघा 3 आणि 2 गुणले होतात 6. सॉरी आता मी 3 चा गुणच विसरलो होतं. वापस करूया. आता 3 आहे ना तुम्हाला सांगितलं होतं इथं की इथं पहिले 3 ने दुसऱ्या अंकाने गुणताना 0 यायचे. मग आपल्याला वापस इथं 0 न्यायचे. आता 3 आणि 1 गुणलं 3 आणि 4 गुणलं 3 आणि 4 गुणलं होतात किती होतात सांगा 12. इथे लिहायचे 12 इथे लिहायचे 1. इथे आपल्याला लाईन द्यावी लागेल हातच्यासाठी. आता बघा 12 आले. आता इथं 1 हातच्या लिहिले आपण तर 3 आणि 1 गुणलं ते 1 परंतु 3 होतं ना. मग 3 आणि 1 मिळवलं तर किती होतात 4. इथे लिहायचे 4. 3 आणि 2 गुणले. आता 3 आणि 2 गुणले तर किती होतात 6. किती होतात 6. 3 आणि 6 ला गुणले. 3 आणि 6 ला गुणले तर होतं
18. आता 18 आपल्याला इथे मिळायचे. आता उत्तर बघा काय आलंय. 186 420. आई रंग आलं. आता तुम्हाला इथं पण आपण प्लस केला इथं पण आपल्याला प्लसच करायचं. तर सोपं आहे बघा. लाईन वापस आणि 4 आले खाली, मग 3, मग 2 3. आता बघा तो पेन चालत नव्हता म्हणून आम्हाला ब्लॅक पेन घ्यायला लागलो. मग त्याच्यामुळे हे नीट रंगत पण नव्हतं. आता दुसरं काय, आता 4 आले खाली. आता तो पण चालत आपल्याला हे घ्यायचं वापस होतो. 4 0 4 म्हणजे 4च प्लस केलं म्हणजे दिली. 1 2 3 2 4 किती 6. आता 6 6 म्हणजे 6 च्या पुढे 7 8 9 10 11 12. तीन झाले आता 2च राहिले. आणि तुम्ही समजून घ्या की गुणाकार कसे करतात. हे सोपे गुणाकार आहेत, तुम्हाला गणित मिळतात. आता हे मोठे तर लवकर शिकायचे तुम्ही. आता दुसरं आलंय सेम तसंच आहे, थोडं सोपं आहे. आता 3 आणि 2 ला गुणले होतात 6. 3 आणि 6 ला गुणले 3 आणि 6 ला गुणले तो होतात 18. म्हणजे 3 चा पाढा 6 पर्यंत बोलायचा. ते पण पेन. तर आता जो करू आपल्याला 3 मग किती येतात 6. 6. आता 3 आणि 6 ला गुणले तो होतात 18. परंतु इथं 8च लिहायचं. एक बिलकुल लिहायचं. एक लिहायचा दुसऱ्या ह्याच्यावर. हातच्या निघा पहिले इथं लाईन करायला आपल्याला. मी इथे आता 3 आणि 3 ला गुणले तो होतात 9 9 10. ते इथं लिहायचं. 0 इथं लिहायचा आणि 1 लिहायचा आपल्या 4च्या घरात. 4 झाले 5 झाले. आता 3 आणि 4 ला गुणले 3 आणि 4 ला गुणले तर किती होतात सोपं आपले 12 होतात. म्हणजे 12 ने इथं लिहायचे. इथं आपलं झालं ना, मग इथं लिहायचे 12. परंतु आपण इथं पुढचं हातच्या लिहू शकत नाही. पुढे अंक आहेत का नाही, म्हणून आपल्याला करायला लागेल इथं 12 लिहायचे 12. आपले उत्तर आहे 12,000 म्हणजे 12,086. आता 4 ना, मग 4 ते इथं लिहायचे. पण तुम्हाला इथं बघा 0 घेतलं होतं, वापस इथं 0 लिहायला लागेल. 0 घेतले. आता 3 आणि नाही, आता 4 आणि 2 ला गुणले तर होतात 8. 4 आणि 6 ला गुणले तर होतात आपले 24. इथं लिहायचे 4 4 द्यायचे. म्हणजे 24 ना आपण 4 ला गुणले 6. 24 ना आपल्याला इथं द्यायला लागते 1 2. आता 2 आहेत. आता 4 आणि 3 ला गुणलं तर होतात 12च होतात. 12 ने 2 ला गुणलं तर होतात 14 होतात. पण इथं लिहायचे आपले 4 आणि इथं लिहायचे 1. याचं उत्तर आलं आहे 14,480. कळलं सोपं आहे बघा. आता आपण इथं बघा प्लस केलं होतं ऍडिशन. पण इथं पण लिहायचे आपले ऍडिशन. प्लस केला लाईन आणि 6 आले खाली.
8 8 16 16 होतात. तर इथं लिहायचे 6, हातच्याला द्यायचे 1. बघा शून्याचा हातचे. आता 4 आणि 0 मग इथं लिहायचे 5. हातच्या मिळून आता 2 आणि 4 मिक्स केलं तर होतात 6. 1 1 2. आपले उत्तर आले आहे 2000 नाही $26,566. आता बघा तुम्ही आता पोहोचलात व्हिडिओ मध्ये लास्ट. आता बघा उद्या मी तुम्हाला सांगणार नाही. आता बघा इथं आता लास्ट येतो. ह्यो पण खूप सोपा आहे. याच्यावर फक्त 3 अंक आहेत आणि 2 अंक आहेत. 2 आणि 3 गुणले तो होतात 6. 6 2 आणि 4 गुणले तर होतात 8. 2 आणि 5 गुणले तर होतात 10. आता इथं शून्य घ्यायचे खाली शून्य. 3 आणि 3 गुणलं होतात 9. 3 आणि 4 गुणलं तो होतात 12. 2 4 1 5 4. 3 आणि 5 गुणले तो होतात आपले 15. 15 16. इथे याचे 16 प्लस 6 8 9. 8 च्या पुढे म्हणजे 9 च्या पुढे घेऊया आपण. 9 च्या पुढे 10 11 12 13 14 15 16 17. 70 आणि इथं तुम्हाला बघा इथं मी 1000 दिलता तसं इथं पण 1000 द्यायचा. तर इथं शून्याने फक्त 2च आहे परंतु याच्या हातच्या आलाय. मग इथं याचे आपण 3 हातच्या मिळून. मग आता इथं याचे 7 आणि इथं याचे 1. आपले उत्तर आले आहेत $17,376.